सोलापूरमधून। सोलापूर पुणे आणि सोलापूर कोल्हापूर महामार्गावरची वाहतूक आता सुरू झालेली आहे। सीना नदीच्या महापुराचं पाणी आता ओसरू लागल्यानं महामार्ग सुरू झालेला आहे। 2 दिवसांपासून दोन्ही महामार्गावरची वाहतूक ठप्प झालेली होती। आज पहाटेपासून दोन्ही महामार्गांवर वाहतूक सुरळीत झालेली आहे। लांबोटी पूल पाण्याखाली गेल्यानं सोलापूर पुणे ठप्प झालेला होता। या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली होती, जी वाहतूक आता सुरळीत झालेली आहे। तर 2 दिवसांपासून या महामार्गावरच्या वाहतुकीवर पावसानं मोठा परिणाम झालेला होता, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागलेला होता। मात्र आता सीना नदीच्या पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे आता वाहतूक काहीशी सुरळीत झालेली आहे। तर या महाप्रलयाचा मोठा फटका या वाहतुकीलाही बसलेला आहे। रस्ते वाहतूक ही ठप्प झालेली होती। सोलापूर आणि पुणे या 2 शहरांना जोडणारी महत्त्वाच्या महामार्गावरची वाहतूक ठप्प झालेली होती आणि त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळालेल्या होत्या। आज दोन्हीही महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली आहे। सीना नदीला पुराचं पाणी आलेलं होतं आणि त्यामुळे महामार्गावर ते पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झालेली होती, त्यामुळे वाहतुकीमध्ये मोठा अडथळा निर्माण झालेला होता। मात्र आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी आफताब शेख फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत। आफताब, प्रवाशांना काहीसा दिलासा मिळालाय, वाहतुकीची काय स्थिती आहे आता? नक्कीच माधवी, खरं तर सोलापूर पुणे आणि सोलापूर कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक ही बातमी म्हणावी लागेल आणि त्याच पद्धतीनं पूरग्रस्त भागातील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी देखील एक आशेची किरण दाखवणारी ही बातमी म्हणायला लागेल। कारण जो सीना नदीचा प्रवाह होता तो जो आहे आता कमी होताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळं मंगळवारपासूनच खरं तर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक जी आहे ती एका बाजूने बंद करण्यात आलेली होती आणि मंगळवारी रात्री 11 वाजल्यापासून दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती सोलापूर पुणे राष्ट्रीय मार्गावरती बंद करण्यात आली आणि त्याच पद्धतीनं सोलापूर कोल्हापूर याही राष्ट्रीय मार्गावरती ही वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती। मात्र आज सकाळपासून पाणी ओसरल्यानंतर या दोन्ही मार्गावरची वाहतूक जी ती पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आली आहे। खरं तर केवळ सोलापूर-पुणेच नाही तर मुंबईहून दक्षिणेकडे जाणाऱ्या ज्या सगळ्या गाड्या आहेत ते याच राष्ट्रीय महामार्गाचा वापर करत असतात। किंबहुना कोल्हापूरहून दक्षिणेकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या देखील याच राष्ट्रीय मार्गांचा वापर करत असतात। त्यामुळे एक मोठा दिलासादायक बातमी जी या रस्त्यावरती प्रवास करणाऱ्या लोकांसाठी म्हणाले आणि त्याच पद्धतीनं प्रवाह जो आहे तो कमी होत असल्या कारणानं पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी देखील ही अत्यंत दिलासादायक बातमी आणि आशेचं किरण दाखवणारी बातमी म्हणावी लागेल। मोठा दिलासा यामुळे मिळालेला आहे। आफताब, धन्यवाद हे सगळे सविस्तर अपडेटसाठी।